मोठा प्रोजेक्ट घेणार आहे आपण 3 टियर आर्किटेक्चरचा. जो 3 टियर आर्किटेक्चर तुम्ही कशामध्ये केलं होतं? AWS मध्ये केलं होतं ना? Terraform मध्ये पण केलं होतं, पण Terraform मध्ये आपण फक्त आर्किटेक्चर क्रिएट केलं होतं, इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलं होतं. इन्स्टॉलेशन काही केलं नव्हतं. मी तुम्हाला टास्क दिला होता, Terraformनी इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करा, Ansibleनी इन्स्टॉलेशन करा. आता बघा काय करणार आहे आपण. तो 3 टियरचा प्रोजेक्ट आज आपल्याला डॉकर थ्रू करायचा आहे. ठीक आहे. कोणता प्रोजेक्ट रे? हे लक्ष द्या रे, आतापर्यंत जेवढं काही डॉकर शिकलेलो आहोत, सगळं डॉकर आज आपण इम्प्लिमेंट करणार आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म डिप्लॉयमेंट. तर याच्यामध्ये आपण काय केलं होतं रे? समजा मी Nginx सर्व्हर वापरतेय. Nginx ला इन्स्टॉल करतो. Nginx ची डिफॉल्ट डिरेक्टरी असते USR share Nginx HTML. स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये 2 फाईल्स तुम्हाला दिलेल्या असतील. एक फाईल होती signup.html आणि एक फाईल होती submit.php. सो signup.html या फाईलमध्ये सगळा फ्रंट एंडचा कोड होता. submit.php मध्ये बॅकएंड होता. आणि डेटाबेस साठी आपण MariaDB 105 सर्व्हर हा आपण डेटाबेस वापरला होता. MySQL. सो असा काहीतरी तुम्ही प्रोजेक्ट केला असेल. signup.html आणि submit.php या दोन्ही फाईल्स आपण इथे HTML फोल्डर मध्ये ठेवायचो बघा. ही माझी आहे signup.html. दिस इज माय submit.php. आणि इथे आपला कोणाचा फोन चालू आहे? MariaDB 105 सर्व्हर असा आपला डेटाबेस होता. लक्ष द्या. signup.html फ्रंट एंड, submit.php बॅक एंड. दिस इज डेटाबेस. सो सगळ्या सर्व्हिसेस वगैरे स्टार्ट केल्या. EC2 इन्स्टन्सचा पब्लिक IP ऍड्रेस हिट केला. बाय डिफॉल्ट 80 वरती इंटरनेट वरून रिक्वेस्ट जाणार. पोर्ट 80 मधून ट्रॅफिक आत येणार. Nginx इथे लिसन करतो. सगळ्यात आधी signup.html कडे ट्रॅफिक जातं आणि इथे तुम्हाला एक पेज ओपन होतं बघा. ज्याच्यामध्ये असं होतं इथे काहीतरी तुम्हाला नेम मेन्शन करायचं आहे, ईमेल मेन्शन करायचं आहे, त्यानंतर पासवर्ड मेन्शन करायचं आहे, व्हॉट एव्हर अजून काय 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 फील्ड्स असतील. असं पेज दिसायचं. या पेजला आपण म्हणायचो स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म. हे पेज होतं. सो signup.html मध्ये या पेजचा कोड आहे. मग तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन द्यायचं इथे. trupti@gmail.com 123 पासवर्ड अजून जे काय असेल ते. आणि खाली एक बटन होतं सबमिट. या सबमिट बटन वरती क्लिक केलं. नाव दिस इज कन्सिडर्ड ॲज अ सेकंड रिक्वेस्ट. परत रिक्वेस्ट Nginx कडे गेली आणि आता ती रिक्वेस्ट जाते submit.php कडे. सो submit.php मध्ये बॅकएंड PHP मधून लिहिलेला होता बघा कोड. तर या PHP ला काय करायचं आहे? हा सगळा जो डेटा आहे तो डेटा PHP कडे जातो. तृप्ती दिस इज कॉल्ड ॲज अ डेटा किंवा याला आपण म्हणणार व्हॅल्यूज. आणि या काय ज्या आहेत की. तो डेटा बघा की आणि व्हॅल्यूजच्या फॉर्मॅटमध्ये जातो. submit.php कडे जाणार. आता हा डेटा submit.php ला कुठे स्टोअर करून ठेवायचा आहे? डेटाबेस मध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. सो आपण इथे डेटाबेस मध्ये पण केलं होतं बघा, टेबल क्रिएट केलं होतं असं. एक तुम्ही डेटाबेस क्रिएट केला असेल. फॉर एक्झाम्पल स्टुडंट ऍप नावाने मी एक डेटाबेस क्रिएट केला. त्याच्यामध्ये मी युजर नावाने टेबल क्रिएट केलं किंवा स्टुडंट नावाने. मग याच्यामध्ये इथे ज्या काही फील्ड्स आहेत नेम, ईमेल, पासवर्ड ते आपण सगळे इथे टाकतो. नेम, ईमेल, पासवर्ड जे पण काय असेल ते. सो हे सगळे आपण कॉन्फिगरेशन केले. submit.php चं काम काय आहे? आलेला जो काही सगळा डेटा आहे तो डेटाबेस मध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे.
तो डेटा त्याच्याकडे की आणि व्हॅल्यूजच्या फॉर्मॅटमध्ये येतो. ही असते की आणि ही असते व्हॅल्यू. सो की आणि व्हॅल्यूजला आता याला टेबल्सच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून ठेवायचं असतं, कारण डेटाबेसमध्ये टेबल्स असतात असे कॉलम्स आणि टेबल्स. तर सबमिट डॉट पीएचपीचं काम काय आहे? डेटाबेसच्या आतमध्ये जाणं सगळ्यात आधी. मग डेटाबेसच्या आतमध्ये जाण्यासाठी आपण याला क्रेडेन्शियल्स पास करायचो. त्या कोडिंग मध्येच होतं बघा, डेटाबेसचं नाव, डेटाबेसचा पासवर्ड, ते सगळं आपण त्या कोडमध्येच लिहायचो. मग त्या क्रेडेन्शियलचा वापर करायचा सबमिट डॉट पीएचपी, या डेटाबेसच्या आतमध्ये जायचा, तृप्तीला उचलणार नेमच्या कॉलम मध्ये, ईमेल ईमेलच्या कॉलम मध्ये, पासवर्ड पासवर्डच्या कॉलम मध्ये. सो हे बॅकएंडचं काम असतं, फ्रंट एंड आणि डेटाबेसला कनेक्ट करणं. असा काहीतरी आपण प्रोजेक्ट केला होता. सबमिट वरती क्लिक केलं की तुम्हाला सक्सेसफुली रेकॉर्ड समथिंग काहीतरी ते यायचं कोडिंग नुसार, राईट? तर आपल्याला काय करायचंय, हे तुम्ही EC2 मध्ये एका सर्व्हर वरती केलं होतं, मोनोलिथिक. 3 टियर मध्ये परत 3 EC2 इन्स्टन्सेस लॉन्च केले असतील बघा. एक ऍप्लिकेशन साठी, एक प्रॉक्सी होता, एक ऍप्लिकेशन होता, म्हणजे वेब ऍप आणि DB टियर, असे टियर तयार करतो. आज आपल्याला फक्त काय करायचंय, EC2 इन्स्टन्सच्या ऐवजी 3 कंटेनर तयार करणार आहोत. एका कंटेनर मध्ये वेब, एका कंटेनर मध्ये ऍप, एका कंटेनर मध्ये DB. लक्ष द्या थोडस. दिस इज EC2 इन्स्टन्स. EC2 इन्स्टन्सच्या आतमध्ये 3 वेगवेगळे कंटेनर तयार करणार आहे. EC2 इन्स्टन्स, याला मी नाव देते वेब, ऍप आणि DB, असे 3 कंटेनर तयार करण्यात. ओके, इथं आपण लिहायला चालू करूयात. सो सगळ्यात आधी वेब कंटेनर. वेब कंटेनर जर मला तयार करायचं आहे तर Nginx पाहिजे, त्याच्यामध्ये Nginx इन्स्टॉल पाहिजे. ही डायग्राम रेफर करा आता जी सांगितली. Nginx मध्ये ही फोल्डर असतं, तिथे आपल्याला ही फाईल स्टोअर करून ठेवायची असते. साइनअप डॉट HTML वेगळ्या कंटेनर मध्ये ठेवणार, सबमिट डॉट PHP एका वेगळ्या कंटेनर मध्ये ठेवणार आणि डेटाबेस एका वेगळ्या कंटेनर मध्ये ठेवणार. ज्या कंटेनर मध्ये माझी साइनअप डॉट HTML फाईल आहे त्या कंटेनरला मी वेब टियर म्हणणार, जो इंटरनेट सोबत कम्युनिकेट करणार. ज्या कंटेनर मध्ये मी सबमिट डॉट PHP फाईल स्टोअर करणार त्याला मी ऍप टियर म्हणणार. ज्या कंटेनर मध्ये माझा डेटाबेस असणार आहे त्याला मी DB कंटेनर म्हणणार. ओके, येस. सो काय झालं पाहिजे रे, पहिला आपण एक Nginxचा कंटेनर तयार करूयात. याच्यासाठी आपण इमेज वापरायची आहे Nginx. Nginx पासून एक कंटेनर रन करायचा. रन केला, कंटेनरच्या आतमध्ये USR, शेअर, Nginx आणि HTML फोल्डर तयार होईल. इथे आपल्याला कुठली फाईल स्टोअर करून ठेवायची, आपली साइनअप डॉट HTML. ही फाईल इथे आपल्याला स्टोअर करून ठेवायची. ठीक आहे. मग याचा पोर्ट 80 कंटेनरच्या पोर्ट 80 सोबत मॅप करणार. सो कोणीही बाहेरून ऍक्सेस करणार ऍप्लिकेशन इंटरनेट थ्रू, सगळ्यात आधी रिक्वेस्ट 80 कडे, परत ती आपल्या वेब कंटेनर कडे. आता रिक्वेस्ट वेब कंटेनर कडे आली, त्याला ती ऍप्लिकेशन कंटेनर कडे पाठवावी लागणार इंटरनली इकडे. सो आपण प्रॉक्सी पास करायचो बघा. अशी एक फाईल होती, इथे देते, nginx.conf फाईल होती. त्याच्यामध्ये एक सर्व्हर नावाचा ब्लॉक असायचा आणि तिथे आपण असं करायचो प्रॉक्सी पास चा ब्लॉक आपण ऍड करायचो HTTP वाला.
इथे थोडंसं आपल्याला वेगळं करावं लागेल. प्रॉक्सी पास करून नाही चालणार. कारण का पुढचा जो काही कंटेनर आहे तो PHPचा आहे बघा, PHP. ठीक आहे. म्हणजे काय झालं पाहिजे, या Nginxच्या कंटेनरला तो PHPचा कोड समजला पण पाहिजे. कंटेनरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे रे? कोणती आहे Nginxच्या कंटेनरमध्ये? डेबियन म्हणजे उबंतू. तुम्हाला आठवतंय जेव्हा तुम्ही 2 मिनिटं. तुम्हाला आठवतंय का? जेव्हा तुम्ही लेम्प आणि लॅम्प शिकत होता, त्यावेळी बघितलं असेल बघा, डेबियनमध्ये थोडंसं उबंतूमध्ये जरा वेगळं बिहेवियर असतं PHPचं. Amazon लिनक्समध्ये वेगळं बिहेवियर असतं. तर थोडंसं तुम्हाला आठवत असेल उबंतूचं. तर आहे ना, उबंतूमध्ये जेव्हा तुम्ही लेम्पला इन्स्टॉल करत असाल इथे, तेव्हा ते PHPला बाय डिफॉल्ट रीड नाही करायचं बघा, डाउनलोड व्हायची फाईल. जेव्हा तुम्ही हिट करायचं तेव्हा डाउनलोड व्हायची. सो कसा इश्यू रिझॉल्व्ह केला होता रे तो? येस. nginx.conf फाईल होती. nginx.conf फाईल आणि इथे असं एक लोकेशन डॉलर पाथ आणि PHP सॉरी पाथ नाही PHP असे एक काहीतरी 4 लाईन्स होत्या त्याच्या आणि हे सगळे असे कमेंट आउट होते, कमेंटेड होते. सो त्याच्यामुळे तो रीड करू शकत नव्हता. मग आपण तो इश्यू रिझॉल्व्ह करण्यासाठी हे सगळे हॅश जे आहेत ते काढून टाकले होते. काढून टाकले की मग तो रीड करू शकतो. इथे पण एक्झॅक्टली सेम करायचे. कॉन्फिगरेशन फाईल पाथ कुठे आहे रे? इथे कुठे सापडेल तुम्हाला? Nginx मध्ये nginx.conf फाईल आहे का या कंटेनरमध्ये? फाईल कुठे आहे ती? पाथ सांगा बरं जरा मला. /etc /nginx conf.d. येस, व्हेरी गुड. default.conf ही फाईल ओपन करा. इथे तुम्हाला सेम ब्लॉक दिसेल, लोकेशन. ठीक आहे. इथे कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स आपल्याला काढून टाकायचे PHP वाला. ओके. आणि याच्यामध्ये ना हा अजून 2-3 गोष्टी आपल्याला ऍड कराव्या लागतील. काय? ठीक आहे. नेक्स्ट कंटेनर आधी आपण बघूयात. ऍप्लिकेशन कंटेनर हा नेक्स्ट कंटेनर असणार आहे. ऍप्लिकेशन कंटेनर मध्ये आपल्याला एक /app नावाचं फोल्डर तयार करायचं. ओके. पहिला याची इमेज कुठली असेल इथे सांगते. तो सेकंड कंटेनर आहे आपला ऍप कंटेनर. ऍप कंटेनर तयार करण्यासाठी आपण जी इमेज वापरणार आहे ती PHP FPM ही बेस इमेज असेल. सो हे सगळं तुम्हाला डॉकर हब वरती मिळून जाईल. ही बेस इमेज आपण वापरणार. मग आपल्याला काय करायचं आहे? एक /app नावाने फोल्डर तयार करायचा आहे आणि या फोल्डरच्या आतमध्ये आपल्याला फाईल स्टोअर करून ठेवायची आहे submit.php. ही फाईल स्टोअर करून ठेवायची. तर इथे आपल्याला काय सांगावं लागतं या लोकेशन ब्लॉकमध्ये इथे की तुला बाबा ही फाईल कुठे मिळेल submit.php. त्याच्यासाठी इथे त्यांनी एक रूट नावाचं व्हेरिएबल असतं, त्याला आपल्याला फक्त हा पाथ द्यावा लागतो /app. हा फोल्डरचा पाथ द्यावा लागतो की इथे तुला ही फाईल भेटेल. त्यानंतर इथे अजून एक व्हेरिएबल आहे फास्ट CGI पास नावाचाच एक व्हेरिएबल आहे. त्याला सांगावं लागतं की तू कुठल्या कंटेनरकडे पुढे रिक्वेस्ट पाठव. 2 कंटेनर आहेत आपल्याकडे. एक ऍप्लिकेशनचा कंटेनर आहे, एक डेटाबेसचा कंटेनर आहे. सो इथे आपल्या कंटेनरचं नाव पण काय आहे रे? ऍप कंटेनरच आहे. हे जे काय ऍप काढलेलं आहे दॅट इज कंटेनर नेम. हे जे काय ऍप काढलेलं आहे पहिलं दॅट इज फोल्डर नेम. दॅट्स इट. हे 2 चेंजेस करा, त्याला कळेल की येणारं ट्रॅफिक पुढे कुठं पाठवायचंय. आपण त्याला सांगितलं हा कंटेनर आहे, या कंटेनरच्या आतमध्ये हे फोल्डर आहे. ठीक आहे. ओके. सो एवढं करा. रिक्वेस्ट तुमची submit.php पर्यंत जाईल. सो या सगळ्यांनी आपण काय केलं रे बेसिकली वेब आणि ऍप्लिकेशन
यांच्यामध्ये आपण कम्युनिकेशन केलं, क्रिएट केलं. आता रिक्वेस्ट सबमिट डॉट पीएचपी कडे आली. इथून पुढे कुठे पाठवायचे? DB ला पाठवायचे. सो याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सबमिट डॉट पीएचपी मध्ये 2-4 गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. क्रेडेन्शियल्स, जसं इथे तुम्हाला सांगितलं. हा जेव्हा आपण कोड केला होता सबमिट डॉट पीएचपीचा, त्या कोडमध्येच 2-4 गोष्टी आपण लिहिलेल्या होत्या. काय काय रे? इथे बघू. एक आहे तुम्हाला डेटाबेस पासवर्ड, एक आहे डेटाबेस युजर, एक आहे डेटाबेस होस्ट, आणि काय होतं रे चौथं? डेटाबेस नेम. येस, असे होते. सो या 4 गोष्टी सांगाव्या लागतील. पासवर्ड इज रूट, युजर इज रूट, होस्ट कोण आहे? होस्ट म्हणजे कंटेनरचं नाव, पुढच्या कंटेनरचं नाव काय आहे? DB. आणि डेटाबेस नेम. ज्या काय नावाने तुम्ही इथे डेटाबेस तयार कराल, इथे समजा मी डेटाबेस तयार केलेला आहे स्टुडंट ऍप नावाने, ठीक आहे. त्याच्यामध्ये लेट्स सपोज स्टुडंट नावाने टेबल क्रिएट केलेला आहे, आणि या टेबलमध्ये तीच इन्फॉर्मेशन असली पाहिजे जी माझ्या UI मध्ये आहे. त्याच फील्ड्स असल्या पाहिजे. इथे नेम, ईमेल, पासवर्ड, एव्हरीथिंग, हे सगळं या कंटेनरच्या आतमध्ये. सो DB नेम मध्ये इथे काय येणार? स्टुडंट ऍप. हे सगळं 4 क्रेडेन्शियल्स या कोडिंग मध्येच असतात. सो याच्याने रिक्वेस्ट तुमची DB कंटेनर पर्यंत जाईल. ओके. परत आता त्यांना काही रिस्पॉन्स करण्यासाठी आपल्याला वेगळे काही कॉन्फिगरेशन करण्याची गरज नाहीये. तर हे कॉन्फिगरेशन आपण केले वेब आणि DB मध्ये कनेक्शन करण्यासाठी. हे कॉन्फिगरेशन आपण केले ऍप आणि DB मध्ये कनेक्शन करण्यासाठी. ठीक आहे. ओके. अजून एक पार्ट आहे नेटवर्कचा, की मला नेटवर्क क्रिएट करायचंय सेपरेट. एका नेटवर्क मध्ये असतील तरच कम्युनिकेट करू शकणार ना. सो बेसिकली वेब आणि ऍप हे एका नेटवर्क मध्ये असले पाहिजेत, तरच कम्युनिकेशन होणार. नाहीतर या सगळ्या कॉन्फिगरेशनचा काही उपयोग नाही सेपरेट नेटवर्क मध्ये असतील तर. ठीक आहे. सो मी काय करते, हे दोघं एका नेटवर्क मध्ये क्रिएट करते. ज्या नेटवर्कला आपण इथे नाव देऊयात वेब नेट, हे एका नेटवर्क मध्ये. ऍप्लिकेशन आणि DB यांच्यामध्ये पण कम्युनिकेशन झालं पाहिजे, ते मी परत एका नेटवर्क मध्ये क्रिएट करते. याला मी नाव देते DB नेट. कुठला कंटेनर दोन्ही नेटवर्क मध्ये येतोय रे? होऊ शकतं का असं? एक कंटेनर 2 नेटवर्कचा पार्ट होऊ शकतो ना? येस, व्हेरी गुड. लास्ट सेशन मध्येच आपण बघितलं होतं. ह्याच्याने तुम्हाला काय झालं, कनेक्ट करण्याची गरज नाहीये. म्हणजे आपण कनेक्ट कमांड टाकायचो ना, डॉकर कनेक्ट, आणि नेटवर्कचं नाव आणि कंटेनरचं नाव, त्याची गरज नाही. क्रिएट करताना जसं क्रिएट करा. सो बघा आता 2 नेटवर्क तयार झालेले आहेत, एक वेबनेट आणि एक DB नेट. वेबनेट मध्ये 2 कंटेनर आहेत, DB नेट मध्ये पण 2 कंटेनर आहेत. तुमचा जो ऍप्लिकेशन कंटेनर आहे दॅट इज कॉमन, कारण की त्याला दोघांसोबत पण कम्युनिकेशन करायचंय. वेब सोबत पण करायचंय, DB सोबत पण करायचंय. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? एकदा डायग्राम व्यवस्थित बघून घ्या. तीन कंटेनर मध्ये वेगवेगळ्या फाईल्स. DB कंटेनर आपण कशापासून चालू क्रिएट करणार आहे?
MySQL. पण तो आपण MySQL पासून नाही करायचा का ते सांगते तुम्हाला. डीबी कंटेनर आपण जो क्रिएट करणार आहे तो रेडीमेड इमेज पासून क्रिएट नाही करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय लिहायचे, डॉकर फाईल. त्याच्यापासून आपण काय क्रिएट करणार आणि त्या इमेज पासून काय क्रिएट करणार, कंटेंट. असं का ते सांगेन तुम्हाला. बर, आता इम्पॉर्टंट पॉइंट असा आहे की हे सगळं मला करायचंय क्रिएट, पण मला हे सगळं ऑटोमॅटिक क्रिएट करायचंय. ऑटोमॅटिक. ओके, पहिला पॉइंट तुम्ही सांगितलं, काय यूज करावं लागेल, ऑटोमेशन करायचं ना. एका कमांडनी माझे तिन्ही कंटेनर अप झाले पाहिजेत. तो ऑटोमेशन साठी आपल्याकडे एक ऑप्शन आहे, डॉकर कंपोज. ओके, नेक्स्ट पॉइंट, डॉकर कंपोजनी जेव्हा हे 3 कंटेनर अप होतील, कंटेनर अप झाल्यानंतर त्याच वेळी हे सगळे कॉन्फिगरेशन त्या कंटेनर मध्ये असले पाहिजेत. signup.html चं पेज असलं पाहिजे, त्याच्यामध्ये डिफॉल्ट डॉट कॉन्फ जे आहे तो ऑलरेडी एडिटेड असला पाहिजे. डेटाबेस मध्ये टेबल्स माझे ऑलरेडी क्रिएट झालेले पाहिजेत. submit.php मध्ये हे सगळे कॉन्फिगरेशन ऑलरेडी पाहिजेत. सगळं म्हणजे फक्त एक कमांड टाकली, डॉकर कंपोज अप -d, फक्त आयपी ऍड्रेस मी ब्राउझरवरती जाऊन हिट करणार आणि मला ऍप्लिकेशन दिसणार. बाकी सगळं हे ऑटोमॅटिक झालं पाहिजे. डेटाबेस मध्ये टेबल क्रिएट झाला पाहिजे, ऍप्लिकेशन कंटेनर मध्ये माझी फाईल आली पाहिजे, फाईल मध्ये हे सगळे चेंजेस असले पाहिजेत. वेब कंटेनर मध्ये दोन्ही फाईल्स असल्या पाहिजेत आणि दोन्ही फाईल्स कस्टमाइज असल्या पाहिजेत. हे सगळं हॅश वगैरे निघून गेले पाहिजेत. सो मला हे सगळं ऑटोमॅटिक करायचंय. आपल्याकडे एक EC2 मध्ये एक ऑप्शन होता बघा, युजर डेटा स्क्रिप्ट. त्याच्याने काय व्हायचं, EC2 इन्स्टन्स लॉन्च केल्याच ऍप्लिकेशन डिप्लॉय व्हायचं. तुम्हाला परत SSH करून काहीतरी इन्स्टॉल करत बसायची गरज नाही. युजर डेटा स्क्रिप्ट पास करा, मग तुम्हाला EC2 लॉन्च करायचा, पब्लिक आयपी ऍड्रेस कॉपी करायचा, ब्राउझरवरती जाऊन हिट करून बघायचं ऍप्लिकेशन डिप्लॉय झालेलं असेल. सो असं काहीतरी इथं आपल्याला करायचंय. कळतंय सगळ्यांना. सो ऑटोमॅटिक करायचंय, व्हेरी इंटरेस्टिंग, ऍट द सेम टाइम लॉट ऑफ कॉन्फिगरेशन, पण वन टाइम आहे, एकदाच करून ठेवा. परत सेम इन्फ्रास्ट्रक्चर कुठंही वापरायचं असेल, एकच कमांड टाकायची, डॉकर कंपोज अप -d, दॅट्स इट. सो असं आपल्याला काहीतरी करायचं आहे. डॉकर कंपोज फाईल लिहावी लागणार आहे. लक्ष द्या, लक्ष द्या. इथे एक फोल्डर तयार करा. आपला 3 टियरचा प्रोजेक्ट आहे ना, सो 3 टियर नावाने एक फोल्डर तयार करा. ओके, या 3 टियर फोल्डरच्या आतमध्ये 3 कंटेनर साठी आपण 3 वेगवेगळे फोल्डर तयार करूयात. एक वेब नावाने फोल्डर तयार करते, ऍप फोल्डर अँड डीबी फोल्डर, असे 3 फोल्डर तयार करा. सायमल्टेनियसली इथं आपण फाईल पण लिहायला चालू करूयात. सो फाईलचं नाव आहे डॉकर कंपोज डॉट YAML. सो फाईल ऑलवेज स्टार्ट विथ सर्व्हिसेस. पहिल्या कंटेनरचं नाव आहे आपल्या वेब कंटेनर. इमेज कोणती वापरणार आहे, Nginx. वेब कंटेनर, इमेज आपण वापरणार आहे Nginx. पोर्ट मॅप करू का, करावे लागतील ना, 80:80. ओके,
आता आपल्याला काय करावं लागेल रे? या डायग्रामकडे या. डायग्राम तुम्हाला ह्याच्यासाठी काढून दाखवली. काय काय लागणार आहे? तो हा माझा वेब कंटेनर आहे. वेब कंटेनर मध्ये आता Nginx इन्स्टॉल करायची गरज आहे का मला? कारण आपण बेस इमेज कोणती वापरली आहे? Nginx. सो मला आता ही फक्त फाईल जी आहे ती तिथे टाकली पाहिजे. signup.html. ठीक आहे. मग आपण काय करूयात? ती फाईल आपण कंटेनरच्या आतमध्ये टाकण्यासाठी ती आधी माझ्या EC2 वरती असली पाहिजे. बरोबर आहे ना? EC2 वरती एकदा फाईल आली की आपण कंटेनरच्या आतमध्ये टाकू शकतो. सो वेब नावाचं मी एक फोल्डर तयार केलंय बघा कंटेनरसाठी. EC2 वरती कंटेनर हे फोल्डर आहे. हे बघा EC2 युजर हे फोल्डर कुठं आहे? EC2 वरती. त्याच्या आतमध्ये आपण कुठलं फोल्डर तयार केलंय? 3 tier. त्याच्या आतमध्ये कुठलं फोल्डर आहे? वेब. इथे मी एक फोल्डर तयार करते कोड नावानी आणि त्याच्या आतमध्ये माझी फाईल ठेवते signup.html. माझी फाईल आहे. मी कोड देते तुम्हाला फाईलचा. तो कोड फक्त इथे कॉपी पेस्ट करा. आता ही फाईल मला कंटेनरच्या आतमध्ये टाकायची. तर आपण काय करू शकतो रे? तुम्ही जरा सांगा बरं. डॉकर सीपी साठी आधी कंटेनर तयार झाला पाहिजे ना. मी तुम्हाला काय सांगितलं? मला कंटेनर जेव्हा तयार होईल त्याच वेळी मला हे सगळं आत पाहिजे. येस. माउंटिंग आपण शिकलो होतो बघा. बाइंड माउंटिंग, नेम्ड माउंटिंग, अनॉनिमस माउंटिंग. माउंटिंग केलं की काय होतं? जे काही तुमच्या होस्ट वरती आहे ते सगळं कंटेनर मध्ये जातं. जे काही कंटेनर मध्ये आहे ते सगळं होस्ट वरती येतं. सो होस्ट वरती आपण फाईल ठेवलेली आहे signup.html. ही मला कुठे टाकायची कंटेनरच्या? USR share nginx html या फोल्डर मध्ये मला टाकायची. तर याच्यासाठी इथे मला व्हॉल्यूम्स ऍड केले पाहिजेत. व्हॉल्यूम्स मध्ये कोणतं माउंटिंग यूज करू? बाइंड का नेम? default.conf ही फाईल तर आपल्याला लिहिता येणार नाहीये. मग कॉपी पेस्ट करायची. कुठून कॉपी पेस्ट करायची? एक टेम्पररी Nginxचा कंटेनर रन करायचा. कंटेनरच्या आतमध्ये जा, एक्झेक करा, ही फाईल ओपन करा, कॅट करा या फाईलला default.conf. जो काही कोड असेल तो कॉपी करा आणि इथे जे काही आपण फाईल क्रिएट करणार आहे पेस्ट करा. काम झालं की हा जो काही कंटेनर आहे तो कंटेनर रिमूव्ह करून टाका, डिलीट करा. फक्त कॉपी पेस्ट साठी आपण क्रिएट करणार आहे. एकदा फाईल तुमच्याकडे आली की मग आपले हे जे काही तुम्हाला इथे कॉन्फिगरेशन सांगितले, हॅश असतील तर काढून टाकायचे, सर्व्हर ब्लॉक ओपन करायचा, त्याच्यामध्ये आपण पाथ द्यायचा, हे कॉन्फिगरेशन करा, फाईलला सेव्ह करा आणि बाहेर पडा. आता ही default.conf फाईल तुम्हाला कंटेनरच्या कुठे टाकायची आहे? सेम पाथला /etc/nginx/conf.d. तर त्याला पण माउंट केलं पाहिजे.
परत प्रेझेंट डिरेक्टरीमध्ये वेब फोल्डर आहे. इथे बघा, वेब फोल्डरच्या आतमध्ये कॉन्फिग फोल्डर आहे. याला आपल्याला माउंट करायचं आहे. /etc/nginx/conf.d. गेल्या दोन्ही फाईल्स. ओके. अजून काय याच्यामध्ये? आता हा कंटेनर जी काय रिक्वेस्ट येणार आहे ती ऍप्लिकेशन कंटेनर कडे पाठवणार आहे. तो आपल्याला ओके, नेटवर्क पण आपण एक मेन्शन करूयात. नेटवर्क पण क्रिएट करायचं ना आपल्याला. सो नेटवर्कचा ब्लॉक लिहा. नेटवर्क कोणतं क्रिएट करणार आहे? वेबनेट. सो नेटवर्क लिहा वेबनेट. त्यानंतर खाली सगळ्यात शेवटी डिपेंड्स ऑन. आता दोन कंटेनर आहेत, ऍप्लिकेशन आणि डीबी. दोन्ही कंटेनरची नावं मेन्शन करायची, ऍप आणि ते डीबी. डिपेंड्स ऑन. अजून काय राहिलं याच्यामध्ये? सो जी काय कॉन्फिगरेशन फाईल इथं मी लिहिली आहे ही, आणि इथं जी काय डायग्राम काढली आहे कंटेनरची, वेब कंटेनरची, ती मॅच होतीये का बघा. इथे आपल्याला पाहिजे signup.html पेज जे आपल्याकडे आलेलं आहे व्हॉल्युम्सनी. इथे आपल्याला पाहिजे default.conf, त्याच्यासाठी पण आपण मॅप केलेला आहे default.conf. त्यानंतर नेटवर्क बघा, वेबनेट. इथे आपण सांगितलेलं आहे वेबनेट मध्ये नेटवर्क पण वेबनेट आलेला आहे. पोर्ट 8080 आलेला आहे. रिक्वेस्ट पुढे जाणार आहे ऍप्लिकेशन आणि डीबी कडे. इथपर्यंत क्लिअर आहे का? चला नेक्स्ट जाऊयात आता ऍपला. सो दिस इज नाव ऍप. जिथं डब्ल्यू आहे त्याच्याच खाली तुम्हाला काय करायचं, हे ऍप क्रिएट करायचं. ऍपची इमेज कोणती घेऊ रे? हा, PHP FPM डॉकर वरती बघावी लागेल आपल्याला. PHP FPM, दिस इज अ इमेज. पोर्ट करू का इथे इनेबल? इथे काय येणार मग आता? एन्व्हायरमेंट. दोन एन्व्हायरमेंट आहेत, MySQL रूट पासवर्ड एक आहे, इज इक्वल टू नाही, कोलन देतो आपण इथे, कोलन रूट आणि MySQL डेटाबेस. डेटाबेसचं नाव आपण काय दिलंय? स्टुडंट ऍप, लेट्स सपोज. ओके. याच्यामध्ये आता आपल्याला ही फाईल टाकायची आहे बघा. कोणती? submit.php. ती आपल्याला तिथे आत टाकायची. सो ऍप नावाचं फोल्डर आपण EC2 वरती तयार केलंय. याच्यामध्ये मी एक कोड नावाने फोल्डर तयार करते आणि इथे माझी फाईल टाकते submit.php. आता ही मला व्हॉल्यूम माउंट केला पाहिजे. कसं करणार? व्हॉल्यूम्स कोलन डिफॉल्ट फोल्डर करंट डिरेक्टरी, त्याच्या आतमध्ये ऍप, ऍपच्या आतमध्ये कोड, याला मॅप करायचंय. कुठे मॅप करायचं? अरे इथं ऍप फोल्डर टाकलंय ना, /ऍप, तिथे मॅप करायचं. इथे मॅप कर /ऍप. बघतोय ऍप्लिकेशन कंटेनर. ऍप्लिकेशन कंटेनर क्रिएट कसा करायचा आहे, इथे मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवलेली आहे. आणि ही डायग्राम ऍक्च्युअली कशी क्रिएट करायची याच्यासाठी डॉकर कंपोज फाईल लिहितोय. तर त्या कंपोज फाईलला आणि डायग्रामला कम्पेअर करा. इथे submit.php फाईल आहे जी आपल्याला ऍप्लिकेशन फोल्डर मध्ये टाकायची. ती फाईल मी आधी EC2 इन्स्टन्स वरती तयार केली.
आणि टाकण्यासाठी इथे माउंटिंग केलेलं आहे. हा कोड आहे जो EC2 वरती आहे आणि हे आपल्याला कंटेनरच्या आतमध्ये टाकायचं. दॅट्स इट. ठीक आहे. अजून काय राहिलं? एन्व्हायरमेंट झाले, व्हॉल्यूम झाले. येस, नेटवर्क. So let's create a network. ऍप्लिकेशन कंटेनर किती नेटवर्कचा पार्ट आहे बघा बरं? 2. सो इथे मला दोन्ही नेटवर्क मेन्शन केले पाहिजेत. फर्स्ट वेबनेट, सेकंड DBNet. ओके. आता इथे काय आपल्याला एक्स्ट्रा कॉन्फिगरेशन करायची गरज नाही. ही जी काही submit.php फाईलचा जो कोड असणार आहे तो कोड आपण आधीच एडिट करून ठेवायचा. जे काय आपण 4 टाकतो ना त्याच्यामध्ये युजर नेम, पासवर्ड, ते सगळं आधीच ठेवायचं. ठीक आहे. ओके, दॅट्स इट. त्याच्यानंतर इथे फक्त एक डिपेंड्स ऑन, कोणावरती डिपेंडंट आहे हा? DB. दॅट्स इट. येणारे ट्रॅफिक पुढे जाणार आहे. फक्त DB मेन्शन कर. बघा बरं, आता जे काही लिहिलंय ही डायग्राम ऍप्लिकेशन कंटेनर आहे जो दोन्ही नेटवर्कचा पार्ट आहे, वेबनेट आणि DBNet. याच्यामध्ये एक /app नावाचं फोल्डर तयार होईल आणि submit.php फाईल असेल. हे आपण इथे लिहिलं. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. हा, ओके ओके. दिले नाही दिले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाहीये एन्व्हायरमेंट व्हेरिएबलची. पण कसं होतं तुला सांगते, तू जर तुझ्या डॉकर फाईलमध्ये, कंपोज फाईलमध्ये जर बाहेरून एन्व्हायरमेंट लिहिलेस आणि परत जर तुला पुढे जाऊन एडिट करायचे समजा, तर तुला कंटेनरच्या आतमध्ये जाण्याची गरज नाहीये. गेटिंग माय पॉइंट? तू फक्त डॉकर कंपोज फाईल एडिट कर. रूटचा पासवर्ड जर तुला चेंज करायचा तू फक्त इथून एडिट कर. तुला आतमध्ये जाण्याची गरज नाहीये. नाही दिले तरी चालतील, काय प्रॉब्लेम नाहीये. इट्स नॉट कंपल्सरी. पण दिले तर तुम्हाला फक्त बाहेरून तुम्ही करू शकता. काय काय काय? हा, ते पण हो, ते पण चेंज करू शकतो. आता एकदा तू हे जर टाकलंस ना, तर तुला डॉकर कंपोज मध्ये इथं काही व्हॉल्यूमच्या चेंजेस करायची गरज नाही. तू समजा इथे तुझ्या signup.html फाईल मध्ये काही चेंजेस केलेस तर ते ऑटोमॅटिकली तिकडे रेप्लिकेट होणार आहेत. तो एन्व्हायरमेंट व्हेरिएबलचं विचारतोय की ते आत आपण ऑलरेडी फाईलमध्ये असणार आहेत तर ते काय टाकले. तर याच्यासाठी ओव्हरराईड होतात ना, डॉकर कंपोज फाईलला ही प्रायोरिटी भेटते, ते ओव्हरराईड होऊन जाते. ठीक आहे, बट इट्स नॉट कंपल्सरी. टाकले नाही टाकले तरी चालते. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? नेक्स्ट आता कोणता कंटेनर राहिला? DB. DB कंटेनर. DB कंटेनरला मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला डॉकर फाईल लिहायची. असं का? बघा, जर तुम्ही MySQL इमेज वापरली, बेस इमेज, डिरेक्टली जर मी हा डेटाबेस कंटेनर गेला, हा डेटाबेस कंटेनर जर डिरेक्टली मी MySQL या बेस इमेज पासून तयार केला, तर त्या कंटेनरच्या आतमध्ये मला हे टेबल्स वगैरे भेटणार नाहीत ना. मला टेबल पण पाहिजे, मला डेटाबेस पण तयार झालेला पाहिजे, तसं नाही भेटणार मला. कारण की त्यांची डॉकर फाईल मी लिहिली आहे का? नाही, ती रेडीमेड आहे. हे जर आपल्याला सगळं तयार करायचं असेल, टेबल वगैरे स्क्रॅच पासून, तर आपल्याला इमेज तयार करावी लागेल, डॉकर फाईल आपल्याला लिहावी लागेल. सो म्हणून आपण जो काही डेटाबेस आहे तो डॉकर फाईल पासून क्रिएट करतो. क्लिअर आहे? ओके. स्वतः बघा, इथे आपल्याला एक असणारे तुमची डॉकर फाईल आणि एक असणारे db.init अशी एक फाईल असते, db.init नावाची. अशा 2 फाईल करायच्या. डॉकर फाईल का, हे तर तुम्हाला कळालं. बघूयात आपण db.init कशाला लागते. सो इथे आधी मी डॉकर फाईल लिहिते, काय काय लागेल आपल्याला.
डॉकर फाईल. सांगा कुठून स्टार्ट करू? फ्रॉम. इथे आपण बेस इमेज वापरताना MySQLच वापरणार आहे. ओके. अजून काय टाकतो याच्यामध्ये आपण? एन्व्हायरमेंट व्हेरिएबल कुठले टाकू? MySQL इथे रूट पासवर्ड हे टाक, त्याला रूट द्या इज इक्वल टू रूट. दुसरं env MySQL डेटाबेस इज इक्वल टू, डेटाबेसचं नाव आपण काय ठेवलंय? स्टुडंट ऍप. ठीक आहे. ओके. अजून काय काय लागणार आहे आपल्याला? होम डिरेक्टरी अशी आपल्याला ऍज सच काय आता क्रिएट करण्याची गरज नाहीये. आपल्याला डिरेक्टली तिथे इथे बघा हे स्टुडंट ऍप नावाचे डेटाबेस तयार होईल. काय होणार? फक्त स्टुडंट ऍप नावाचे डेटाबेस तयार होईल. मग त्यानंतर इथे आपण हे टाकतो एक्सपोज. कोणत्या बोर्डवरती एक्सपोज करू? 3306. आणि त्याच्यानंतर आपण असं CMD टाकतो बघा, आणि याच्यामध्ये आपण असं देतो MySQL. एवढंच जर तुम्ही टाकलं डॉकर फाईल मध्ये आणि त्याची इमेज तयार केली आणि त्यापासून कंटेनर तयार केला, तर त्याच्यामध्ये काय होईल रे? कंटेनर तयार होईल. कंटेनर मध्ये एक डेटाबेस तयार होईल, ज्या डेटाबेसचं नाव काय असेल? स्टुडंट ऍप. टेबल तयार झाला का? टेबलमध्ये कॉलम्स तयार झाले का? त्याच्यासाठी आपल्याकडे असते db.init फाईल. तो db.init फाईल काय करते रे? ज्या काही आपल्या क्वेरीज असतात ना डेटाबेसच्या, त्या क्वेरीज सगळ्या त्या फाईलमध्ये लिहून ठेवायच्या आणि त्या फाईलला फक्त रन करायचं कंटेनरच्या आतमध्ये. एकदा त्या फाईलला कंटेनरच्या आतमध्ये रन केलं, त्या फाईलमध्ये जे काही लिहिलंय, जसं आपली शेल स्क्रिप्ट असते ना, lamp.sh नावाने तुम्ही शेल स्क्रिप्ट तयार केली असेल बघा, lamp.sh. शेल स्क्रिप्ट मध्ये ज्या काही स्टेप्स लिहिलेल्या आहेत, ती फक्त शेल स्क्रिप्टची फाईल रन केली की त्या ऑटोमॅटिकली रन होतात. यम इन्स्टॉल, काय 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 काय, यम अपडेट, यम इन्स्टॉल nginx, systemctl स्टार्ट, ऑटोमॅटिकली सगळं रन होतं. तसं db.init ही पण एक अशी फाईल आहे ज्याच्यामध्ये सगळ्या क्वेरीज 1 बाय 1 लिहून ठेवायच्या आणि या फाईलला रन करायचं. सो इथे मी फाईल लिहिते db.init. आता इथे फक्त आपण काय उरलेल्या स्टेप्स लिहा. इथे आपण काय केला? फक्त डेटाबेस क्रिएट केला. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते क्रिएट केल्यानंतर? यूज डेटाबेस. डेटाबेसचं नाव काय आहे? स्टुडंट ऍप. त्यानंतर काय करतो? क्रिएट टेबल. समजा मी युजर नावाने टेबल क्रिएट केला, याच्यामध्ये आयडी आपलं काय काय नाव आहे, नेम वगैरे आहे ना काय काय. ठीक आहे, आयडी पासून स्टार्ट करूयात. आयडी इंटिजर, त्याला समजा मला प्रायमरी की सेट करायची आहे, ऑटो इन्क्रीमेंट द्यायचा आहे, कोलन नेम, नेम इज varchar 10. अजून काय येतो? ईमेल, ईमेल इज varchar, त्याच्यामध्ये काहीतरी 20 द्या. देन अजून पासवर्ड, जे काय आपल्याला तो UI बघितला पाहिजे की युजर इंटरफेस मध्ये काय काय आहे ते सगळं द्यायचं. सेव्ह करा. दॅट्स इट. एवढं फक्त db.init फाईल मध्ये लिहून ठेवायचं. ठीक आहे. ही फाईल आपण कुठे ठेवतोय? इथे ठेवतोय बघा, ही db.init आणि ही आपली डॉकर फाईल. तो आता ही db.init फाईल जी काही लिहिलेली आहे ती कंटेनरच्या आतमध्ये एक्झिक्यूट झाली पाहिजे. सो त्यासाठी आधी ती कंटेनरच्या आतमध्ये गेली पाहिजे. कशी घालवणार कंटेनरच्या आतमध्ये? येस. तो इथे आपल्याला कॉपी कमांड टाकावी लागेल. कॉपी. ठीक आहे. जिथे डॉकर फाईल लिहितोय तिथेच आपली फाईल आहे ना, db.init. सो फक्त काय द्या? डॉट. आता इथे जेव्हा MySQLचा कंटेनर तयार होतो, तयार झाल्यानंतर स्लॅशच्या आतमध्ये डॉकर
एंट्री पॉइंट, ठीक आहे, डॉट डीबी अशा नावाने एक फाईल असते. डॉट डीबी एकदा चेक करू दे, डॉट डीबी असेल मला वाटते. डॉट डीबी नावाने एक फाईल असते. इथे फोल्डर असतं, सॉरी, या फोल्डरच्या आतमध्ये तुमची ही फाईल स्टोअर झाली पाहिजे. कोणती? db.init. याच फोल्डरच्या आतमध्ये. जसं की कुठल्याही वेब सर्व्हरला जर काही फाईल सर्व्ह करायच्या असतील तर ते HTML फोल्डर मध्येच गेलं पाहिजे, दुसऱ्या कुठल्या गेलं तर ते दाखवणार नाही. तसं जर कोड रन करायचा असेल डेटाबेसचा तर .db या फोल्डरच्या आतमध्येच ही फाईल गेली पाहिजे, मगच तुमचा कोड रन होईल. तो कॉपी करून ठेवा, सेव्ह करा, बाहेर पडा. ठीक आहे, ओके. सो आता इथे बघा, कंपोज फाईल कडे येऊयात आपल्याला. तर शेवटच्या ह्याचं नाव आहे आपलं डीबी. नाव देते डीबी कोलन. आता इथे आपल्याला इमेज नाही देता येणार, कारण आपण इमेज पासून करतोय का? कशापासून करतोय? डॉकर फाईल पासून. तो बिल्ड येईल इथे. ठीक आहे, जिथे तुमची डॉकर फाईल आहे प्रेझेंट डिरेक्टरी मध्ये ./डॉकर फाईल. पोर्ट इनेबल करायची गरज आहे का? काय करू ते मग आता? डायग्राम बघा आणि सांगा. आपण इथे पण लिहिलाय का submit.php ला? अच्छा, ओके, ठीक आहे. कुठलाही एका कंटेनर मध्ये लिहूयात. मग एक काम करूयात, मी इथून एन्व्हायरमेंट व्हेरिएबल हे काढते आणि मी तिकडे लिहिते. काय दोघं पण सेमच फाईलचे पार्ट आहेत. अरे कॉपीचं कुठे गेलं? अजून याच्यामध्ये आपण काय काहीतरी ऍड करू शकतो रे. नेटवर्क आहे एक. हा, पण जर तुला बाहेरून करायचं असतील तर ऍड करू शकतो. एन्व्हायरमेंटची आपल्याला गरज डीबी मध्ये आहे की ऍप मध्ये? ऍप मधून ट्रॅफिक तुझ्या कंटेनर वेब मध्ये येणार, वेब मधून ट्रॅफिक ऍप मध्ये जाणार. ऍप मध्ये तू कोडिंग मध्ये केलेला आहेस, बाहेरून जर करायचं असेल तर तू ऍप मध्ये पण एन्व्हायरमेंट व्हेरिएबल देऊ शकतोस. त्याच्यानंतर ट्रॅफिक तुझं डीबीला जाईल. डीबी मध्ये डॉकर फाईल दिलेली आहे, डॉकर फाईल ओव्हरराईड होऊ शकते डॉकर कंपोजनी. ठीक आहे, दिलं नाही दिली तरी चालेल. लेट्स ठीक आहे, बट फॉर नाव लेट्स कीप इट सिम्पल. व्हॉल्यूम्स फक्त ऍड करते. इथे आपण अजून काय काय राहिलं याच्यामध्ये? बिल्ड नंतर नेटवर्क राहिलेला आहे, एक नेटवर्क देऊयात. नेटवर्क मध्ये कोणतं नेटवर्क करतोय? डीबी नेट. ठीक आहे, याला एक व्हॉल्यूम पण आपण बॅकअप घेऊन ठेवूयात, डीबी नेट. याला आपण एक व्हॉल्यूमचे बॅकअप घेऊन ठेवूयात. आता दोन कंटेनर मध्ये आपण कुठलं बॅकअप केलेलं आहे, कुठलं माउंटिंग केलेलं आहे? बाइंड. इथं आपण नेम्ड माउंटिंग करूयात. मी एक व्हॉल्यूम क्रिएट करते आणि /var/lib/mysql हे आताच दाखवलं बघा. कंटेनरचे जर तुम्हाला डेटाबेसचे बॅकअप घ्यायचे असतील तर असं करायला लागेल. क्रिएट कसं करणार मग? व्हॉल्यूम्स खाली क्रिएट करायला लागतील ना, आणि इथे व्हॉल्यूम 1. त्यानंतर आपल्याला नेटवर्क्स पण क्रिएट करावे लागतील. नेटवर्क मध्ये डेटा द्यायची गरज नाहीये. वेबनेट एक आहे आणि डीबी नेट एक आहे. दॅट्स इट. बघा बरं. सो हा आपला वेब कंटेनर, ऍप कंटेनर
DB container. And this is our diagram. सो बघा ही एक डायग्राम आहे, हे आपल्याला क्रिएट करायचं आहे. हे जेव्हा तुम्ही आर्किटेक्चर क्रिएट कराल त्यावेळी तुम्हाला असं काहीतरी डायग्रामॅटिकली क्रिएट होईल. क्लिअर आहे? सो फाईल सेव्ह करायची, ही आपण फाईल लिहिणार आहे. कमांड टाकायची. कमांड काय आहे? डॉकर कंपोज अप -d. 3 कंटेनर तयार होतील. 3 कंटेनर मध्ये सगळा झालेला असेल. IP फक्त हिट करा, तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म दिसून जाईल. सेव्ह करा, ऑटोमॅटिकली एंट्री सेव्ह होतील. क्लिअर आहे?